येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. उद्या 20 मे म्हणजे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मतदान करण्याचा दिवस. नाशिक लोकसभा मतदारसंघात 955 केंद्रांवर तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 961 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सर्व मतदारांनी मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून, तसेच सुट्टी नव्हे तर ड्युटी असं समजून घटनेने दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय. याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, निवडणूक आयोग अधिकारी तथा नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नागरिकांना आवाहन केले. सर्व नाशिककरांना माझा नमस्कार. मी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक. येत्या 20 तारखेला आपण लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. आपण आपले खासदार निवडणार आहात. पोलीस प्रशासन हे निवडणुकीसाठी सज्ज आहे. भयमुक्त वातावरणात आपण मतदान करावे आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांना आपण मतदान करून साथ द्यावी हे माझे आव्हान आहे. नाशिकमध्ये 100% मतदान होईल असे आव्हान आणि अशी अपेक्षा मी करतो. वोट कर नाशिक कर. नमस्कार मित्रांनो, मी जलज शर्मा, जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक. सर्वांना माहीत आहे की 20 मे 2024ला नाशिक जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक निवडणूकचे मतदान होणार आहे. आम्ही सर्वजण आणि आमची सर्व यंत्रणा या मतदानाच्या दिवसासाठी सुसज्ज आहे. मी अपेक्षा करतो की तुम्ही आणि तुमचे सर्व कुटुंबीय ह्याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येमध्ये येणार आणि मताचा हक्क वापरणार. मी आणि माझी टीमसुद्धा जाणार आहे आणि मतदान करणार आहे. तुम्ही पण तसा करावी ही विनंती करतो की आपण सर्वजण ह्या लोकशाहीचे पर्वमध्ये सम्मिलित होणार. वोट कर नाशिक कर. सोबतच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे आणि मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी देखील नागरिकांना मोठ्या संख्येने मतदानासाठी येण्याचं आवाहन केलं. नमस्कार, मी विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण. सर्व नाशिककरांना माझा नमस्कार. येत्या सोमवारी दिनांक 20 मे रोजी लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही सज्ज आहे. निर्भीड आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमच्या या प्रयत्नांना आपण मतदान करून यशस्वी करावे असे आवाहन मी करतो. सुटी नव्हे ड्युटी समजून नाशिककरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. वोट कर नाशिक कर. धन्यवाद. नमस्कार, मी नयना गुंडे, आयुक्त आदिवासी विकास. आपल्याला माहीत आहे 20 मे सोमवारी या दिवशी नाशिकमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तृत्व आहे आणि या मतदान प्रक्रियेसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. तरी या निमित्त मी आपला सर्व नाशिककरांना आवाहन करते की मोठ्या प्रमाणामध्ये येऊन सर्वांनी मतदान करायचं आहे आणि नाशिकमधला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे. मी शेवटी हेच म्हणेन, वोट कर नाशिक कर. नमस्कार, मी अशोक करंजकर, आयुक्त नाशिक महानगरपालिका. मी आपल्याला आज आवाहन करणार आहे की येत्या 20 तारखेला 20 मेला नाशिकमध्ये मतदान होणार आहे लोकसभेसाठी. या महोत्सवासाठी, हा लोकशाहीचा एक फार मोठा महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये आपण सर्व म्हणजे एकदम 100% मतदारांनी यामध्ये सहभागी व्हावं. मतदान केंद्रावरती प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा, जसे की उन्हामध्ये शेड आहेत, पाण्याची सुविधा आहे, जे अंध अपंग असतील त्यांच्यासाठी रॅम्प आहेत, व्हीलचेअरची देखील सुविधा केलेली आहे.
प्रशासनानं सर्वतोपरीनं आपले प्रयत्न केलेले आहेत आणि सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. या मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी परत एकदा मी आपल्याला 100% उपस्थितीचे आवाहन करतो. व्होट कर, नाशिक कर. शनिवारी राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. त्यामुळे उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.